अशोक खरातचा बाप निघाला 19 वर्षाचा पोरगा। अमरावती जिल्ह्यातील घटना परतवाडा तालुक्यातील एका हरामखोरानं काही मुलींसंग प्रेम संबंध बनवून त्याची व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले। अशोक खरातनं 200 ते 300 केले, याचे 200 ते 300 व्हिडिओ आहे व्हायरल केले आणि किती मुलींसंग प्रेम संबंध बनवून याने हिंदू मुलींची किती घाणेरडं कृत्य केलेले। बाहेर ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये जाऊन तिथे घाणेरडं कृत्य करत होता आणि तिथं व्हिडिओ बनवत होता, फोटो शूट करत होता आणि मुलींना ब्लॅकमेल करत होता। तर विचार करा तुम्ही कसा हरामखोर असला पाहिजे। आणि हा जो मुलगा हा मुसलमान धर्मातील होता आणि सगळे जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे ना ते हिंदू मुलींचे झालेले आहे। जसा अशोक खरात होता तसा हा अशोक खरातचा चेला म्हणू शकतो आपण, अशोक खरातचा बाप म्हणू शकतो। हा व्हिडिओ सविस्तर बघा, पूर्ण बघा। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं सांगणार आहे, व्हिडिओला स्किप करू नका। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुका हा आदरलेला आहे। परतवाडामध्ये नाकाबंदी झालेली आहे आणि परतवाडा हा बंद झालेला आहे कारण तिथं SIT तपासकानुसार काही मुलांनी त्या मुलाजवळचे 4 ते 5 मुलं आहेत त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले आणि व्हिडिओ व्हायरल करणारे ते हरामखोर पोट्टेलला पोलिसांनी जाळ्यात अडकवलं त्यांना आणि हवालात पाठवलं। आणि तुम्हाला सांगू शकतो सोशल मीडियाद्वारे हा मुलगा काय करायचा, मुलीशी चॅटिंग करायचा आणि अजून सूत्राच्याद्वारे असं माहीत झालं की हा मुलगा टीचिंग करायचा। टीचिंगमध्ये मुली यायच्या, त्याच्या संग प्रेम संबंध करायचा, बोला चालायचा आणि त्यांना बाहेर ठिकाणी जाऊन त्यांच्या संग मैत्री करायचा आणि मैत्री केल्यावर बाहेर ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये बाहेर ठिकाणी एखाद्या रूममध्ये जाऊन तिथे XYZ करायचा आणि तिथं व्हिडिओ बनवायचा, तिथं फोटोशूट करायचा। पण मला हे समजत नाही, हा हरामखोर फोटोशूट करत होता, व्हिडिओ काढत होता, तर मुली करत काय होत्या? एखाद्या मुलीने म्हटलं का नाही की बा तू व्हिडिओ कशाला बनवतो, फोटो कशाला बनवतो? म्हणजे हा प्रेम संबंधाच्या जाळ्यामध्ये हिंदू मुलींना फसवून हा हरामखोर काय दाखवण्याचा प्रयत्न करत होता। काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेपर्यंत ह्या मुसलमान मुलगा जो आहे हा मुलगा जातीने धर्माने कुठलाही असो, पण माझं एकच म्हणणं आहे कोणीही कुठलाही धर्माचा असो जातीचा असो पण असं कृत्य करत असेल तर हा व्यक्ती आतंकवादीपेक्षा बेकार आहे आणि ह्या व्यक्तीला सजा कुठलीही झाली पाहिजे। आम्ही म्हणतो असं नाही की याला सजा झाली पाहिजे नाही, याला कुठली सजा होणार हे मला माहीत नाही। पण गोष्ट हे काय आहे की अशोक खरातने पण अशाच पद्धतीचं कृत्य केलं आहे, याला अजून सजा मिळाली नाही आहे, याचे घर पडले नाही आहे, याचे घर पाडण्यात आलं नाही, पण ह्या हरामखोराचं घर पाडण्यात आलं आहे। घर पाडलं, त्याचं घरावर बुलडोझर चढवलं, पण अशोक खरातच्या घरावर कधी बुलडोझर चढवणार हे मला अद्याप मालूम नाही। तुम्हालाही माहीत आहे अशोक खरातने काय काय कृत्य केलं। हा नाशिकचा भोंदूबाबा आणि इतर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आपल्या परतवाडा तालुक्यातील हा एक 19 वर्षीय मुलगा याने अतिउत्तम कांड असं केलं की सोशल मीडियावर मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात फासून तिच्या संग वाईट कृत्य करून व्हिडिओ शूट करून फोटो करून ही व्हिडिओ व्हायरल झाले, फोटो व्हायरल झाले। आणि हे फोटोशूट आणि व्हिडिओ का व्हायरल करत होता, का फोटो काढत होता, याच्या मागचं पण कारण आहे। हा व्हिडिओ सविस्तर बघा। तुम्हाला माहित आहे की ह्या हरामखोर काय करत होता, त्याला पैशाची गरज पडली काय मुलींना म्हणत होता, ब्लॅकमेल करत होता का मला तू पैसे दे, नाही दिले तर मी तुझ्या वडिलाला हे जे आपल्या दोघांचे फोटो आहे हे दाखवून देईन, हे जे व्हिडिओ आहे हे दाखवून देईल। त्या कारणामुळे मुली घाबरत होत्या। त्या कारणामुळे मुली घाबरत असताना मुलगी एकच करायच्या, ठीक आहे तू जसा म्हणशील तसा करतो, पण जे व्हिडिओ आहे जे फोटो आहे ते सोशल मीडिया व्हायरल करू नको, माझ्या आईला माझ्या बाबाला दाखवू नको, अशा पद्धतीने मुली म्हणायच्या। त्या कारणामुळं हिंदू मुलींना अशा पद्धतीनं उतरावं लागलं। पण मला हे समजत नाही की हिंदू मुलींनी का गो खाल्ला होता काय, का दगडा पडल्या होत्या, का त्यांना भेजान होता? तुम्हाला लग्न करण्यासाठी तुम्हाला तुमच्या धर्मातले चालतो आणि प्रेम संबंध करण्याला तुम्हाला इतर धर्मातील चालतो? काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? हेच आहे का तुम्ही हिंदू म्हणून जगताना तुम्ही हिंदू सारखे
वागता ना तुम्ही, मग हिंदुत्व का जागत ना तुम्ही, हे मला हे म्हणायचं आहे. का वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय.